हां नमस्कार. नमस्कार. हां, प्रमोद थत्ते ऑफिशियल चॅनलला सर्च, लाईक व सबस्क्राईब करा. आज मी सेलेब्रल पाल्सीचा मुलगा विवेक पाठारे याला भेटायला आलेलो आहे. त्याने बरेच याच्यामध्ये गोल्ड मेडल वगैरे पदक मिळवलेली आहेत आणि तो बरंच काही ॲक्टिव्ह आहे. हे सर्व तो त्याची माहिती स्वतः देत आहे. विवेक पाठारे, आता तू तू कितवी शिकलेला आहेस? मी ग्रॅज्युएट झालो आहे SP कॉलेजमधनं. बरं, कुठल्या याच्यात? मराठी स्पेशलमध्ये. बरं, आणि मग तू काय काय करतोस? मी स्विमिंग करतो. हां. माझे चार नॅशनल लेवल झाले स्विमिंग बरं, नॅशनल लेवलचे सर्टिफिकेट मिळालेत तुला का मेडल मिळाले? मेडल्स मिळाले. काय हे गोल्ड मेडल आहे. हां. त्यानंतर हे सिल्वर आहे. असे गोल्ड, सिल्वर, ब्रॉन्झ असे अनेक मेडल स्विमिंग मध्ये मिळाले. बरं. आणि खूप ह्या स्पर्धेसाठी मी खूप लांब लांब जाऊन आलोय. चेन्नई, कोल्हापूर, बरं. औरंगाबाद अशा ठिकाणी मी जाऊन आलोय. बरं, मग त्याचा तुला फायदा झाला? हो, त्याचा फायदा झाला. त्याचा असा फायदा झाला की जो टाइटनेस होता हां. शरीरातला तो कंट्रोल मध्ये आला स्विमिंग मध्ये. बरं, आणि सर्टिफिकेट्स वगैरे काय काय मिळाले? सर्टिफिकेट आता मी हे BA मध्ये दुसरा आलो होतो मराठी स्पेशल विषयामध्ये. हां. तर तेव्हा मला ही डिग्री मिळाली की मी अच्छा. ग्रॅज्युएट पूर्ण झालो BA. बरं, आणि हे नॉर्मल मुलांना झालंय. तुला सत्कार केला होता? सत्कार केला होता अखिल भारतीय ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेने. बरं. तुला रोटरी फाउंडेशन हे रोटरी फाउंडेशन कडनं स्विमिंग साठी सत्कार झाला होता. स्विमिंगसाठी? हो. अरे वा. जिम मधला मोस्ट सिन्सिअर. आणि हे मी जिम मध्ये मोस्ट सिन्सिअर म्हणून वर्कआउट करत होतो. बरं, कुठल्या जिमला जात होतास? APS नांदेड सिटी मध्ये. नांदेड सिटीमध्ये ते? हो. मग जिममध्ये तुला व्यवस्थित ट्रीटमेंट देत होते का? हो, व्यवस्थित देत होतो. अच्छा. आता हे सर्व तू जे मिळवलं हे करताना तुला काय त्रास सहन करावा लागला? हे करताना मला सुरुवातीला म्हणजे मला वाटलं नव्हतं की मी एवढं स्विमिंग मध्ये पुढे जाईल. हां. मग ते एक सर होते टिळक टँकला, ते स्पेशल मुलांचं घेतात. मग ते म्हणले तू काही काळजी करू नको. मग मी त्यांनी मला स्विमिंग शिकवलं. म्हणजे एवढं होतं की मी पूर्ण रांगत होतो. ते रांगत असताना मी त्यांच्याकडे गेलो. मग त्यांनी मला हायड्रोथेरपी देऊन पाण्यामध्ये चालून वगैरे चालायला शिकवलं. सुरुवातीला अवघड गेलं, धरून चालायला लागायचं बारला पाण्यामध्ये. मग नंतर मी घाबरायला लागलो. मग मला स्विमिंग शिकताना खूप गटंगड्या खाव्या लागल्या. ते सगळ्यांनाच लागतात. बरं. पण मला अशा अडचणी आल्या, टाइटनेस वाढायचा. मग सेलेब्रल पाल्सी तुला जन्मापासून आहे का? हो, जन्मापासूनच. बरं, मग सेलेब्रल पाल्सी असल्यामुळे तुला समाजात वावरताना काय त्रास होतो? समाजात वावरताना बऱ्याच ठिकाणी बाहेर कुठे गेला, चालताना पडलं तर लोक पटकन मदतीला येत नाही, दुर्लक्ष करतात. क्वचित लोक मदतीला येतात. बरं, रिक्षा वगैरे मिळतात का तुला? रिक्षा वगैरे जास्त नाही मिळत. क्वचित एखादा रिक्षावाला थांबला तर थांबला. म्हणजे रिक्षावाले पण तुला सपोर्ट नाही करत? नाही कर. ते तर पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे ना? हो, ते पब्लिक आहे. हां, तरी ते सपोर्ट नाही करत? नाही support बरं, नाही. आता मग तू कॉलेज सुटल्यानंतर काय करतो? कॉलेज सुटल्यानंतर माझी एक आता हे म्युच्युअल फंडचं म्हणजे घेतली मी एजन्सी घेतली. हां. ती करतो. बरं. आणि हे एकदम सुरक्षित आहे. हां. याच्यामध्ये तुम्ही पैसे गुंतवले तर तुम्हाला आर्थिक धोका कुठेच नाही. तुमचे पैसे सेफ राहतात याच्यामध्ये. पण म्युच्युअल फंडचं तू जे करतो त्याच्यासाठी तुला जर म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणारे कस्टमर मिळाले तर तू कस्टमर घेणार का? हो, नक्की घेणार. मग तुझा मोबाईल नंबर सांग त्यांना. माझा मोबाईल नंबर आहे 87 88 37 59 56. परत एकदा सांग, हळू सांग. 87 88 37 59 56 हा माझा मोबाईल नंबर आहे. जर कोणाला म्युच्युअल फंडमध्ये SIP करायची असेल तर मला या नंबरवर कॉन्टॅक्ट कर. म्हणजे मग लोक तुला संपर्क साधतील. हो. आपणही प्रयत्न करू. हो. आणि आता याच्यानंतर तुला काय आवश्यक, सरकारकडनं काय अपेक्षा आहेत? सरकारकडनं अपेक्षा आहे की पहिलं सरकारने हे करावं की दिव्यांगांकडनं जी बघायची नजर आहे लोकांची किंवा समाजाची ती बदलली पाहिजे.
त्या दृष्टिकोनातून सरकारने काही प्रयत्न करावेत की सामान्य लोक सुद्धा दिव्यांगांना चांगल्या प्रकारे सपोर्ट करतील. बरं, तू बँकांमध्ये वगैरे जाताना काही प्रॉब्लेम येतो का? बँकांमध्ये जाताना पुष्कळ वेळा जिन्याने जावं लागतं. मग जिथे चालणं अवघड आहे तिथून सुद्धा अवघड पद्धतीने कसं तरी मॅनेज करून जावं लागतं. रॅम्पची सुविधा नसते, काही ठिकाणी रॅम्प असले तरी खराब असतात, बंद असतात. तर अशा सर्व अडचणी तिथले अधिकारी तुला मदत करतात का? अधिकारी मदत करतात. जर एखादा त्यातला जर त्याला जाणीव असेल ह्या गोष्टींची तर मदत करतात, नाही तर नाही करत. नाही तर नाही करत. बरं, मग आता तुझ्याकडे म्युच्युअल फंडचं तू चालू केलेलं आहे, हां एजन्सी घेतलेली आहे. हां तर म्युच्युअल फंडचे तुझ्याकडे आता अंदाजे कस्टमर किती आहेत? 75. बरं, म्हणजे तू आता अजून पुढे कस्टमर घ्यायला तयार आहेस? हो तयार. बरं, मग तुझ्या ऑफिसचा पत्ता काय? ऑफिसचा पत्ता फोन नंबरवर कॉन्टॅक्ट करा म्हणून. फोन ऑनलाईन नंबर ऑनलाईन करतो मी. बरं. तुम्ही माझ्या ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. बरं, मग अशा पद्धतीने तू काम करतो. आता तुला एवढं सर्व येतं आहे, हां तर तुझ्यासारखे सेलिब्रल पाल्सीवाली मुलं आहेत का? हो आहेत की. मग त्यांच्यासाठी तू काही करू इच्छितो का? हो त्यांच्यासाठी मी एक करणार आहे हां. की आता मी थेरपी घेतोय. हां. एक वासा फाउंडेशन आहे, ते सेरेबल पाल्सीवरती स्पेशल आहे. आणि त्या मॅडम स्पेशल म्हणजे ते ब्रेन सायंटिस्ट आहे ह्या विषयामध्ये. त्यांचा खूप गाढा अभ्यास आहे आणि त्या थेरपीने खूप फायदा होतो. मला आता 9 महिने झाले थेरपी चालू करून, तर मला खूप फायदा झाला. माझा मणका जो तिरका होता पाठीचा थोडा, तिथे तो सरळ झाला. माझी कंबर जी डाव्या साईडला खूप बाहेर होती, ती कंबर बऱ्यापैकी आतमध्ये गेली आहे. माझी पायाची बोटं सुद्धा हालत नव्हती, ती बोटं सुद्धा हालायला लागली. म्हणजे असे काही चमत्कारिक बदल होतात. फरक पडतो, पण सुरुवातीला बारीक फरक पडतात, नंतर मोठे पडतात. बरं, आता थोडं तुला घरातलं विचारतो. किती वेळ तास व्यायाम करतो? तू मी किती तास व्यायाम करतो? सकाळ 6 ते 7 तास, सकाळी 3 तास आणि संध्याकाळी 6 तास. मग एवढा व्यायाम तुला सहन होतो का? हो होतो, कारण काय आता बरं व्हायचं म्हणल्यावर ते करावंच लागेल. बरं. आणि मी काय करणार आहे की मी यातून बाहेर पडल्यानंतर आपले जे सीपी मित्र आहेत, सेरेबल पाल्सीचे माझे असे बरेच मित्र आहेत, त्यांना मी यातून बाहेर काढण्यासाठी नक्कीच मदत करणार. प्रयत्न करणार आहे. हो नक्कीच. बरं बरं, आता तुझा फॅमिली संदर्भात विचारतो. हा तुझ्या घरामध्ये किती जण आहेत? माझ्या घरामध्ये 4 जण आहेत. 4 जण, म्हणजे आई वडील आणि एक भाऊ आणि तू. हो मग तुझं आणि भावाचं रिलेशन कसं आहे? चांगलं आहे. चांगलं तो आहे, पण मला सपोर्ट करतो बऱ्याच ठिकाणी. सपोर्ट करतो. बरं, आणि मग तू इतर नातेवाईकांकडे तुला घेऊन जातात का? हो जातात की. मला मी जन्मलो, आता जसं मी जन्मलो तसं मला माझ्या फॅमिलीकडनं कधीच असा दृष्टिकोन नाही मिळाला की तो हँडिकॅप आहे हां. किंवा तुझ्यात काही कमी आहे. मला ते एक नॉर्मल व्यक्ती समजूनच घेऊन जातात प्रत्येक ठिकाणी. घेऊन जातात. हो बरं बरं, म्हणजे तुला आता आनंद वाटतोय सगळ्याच्यात? हो आनंद वाटतो. म्हणजे तू आता बरा होशील लवकर? हो म्हणजे लवकर. बरा झालेलाच आहेस तू? हो झालंच आहे, आता 50% झालं, आता अजून 50% होईल. बरं, आता मग तू बाहेर जायचं असेल तर कसं जातोस? बाहेर जायचं असेल तर मी गाडी आहे माझ्याकडे, त्याला मी साईड व्हील लावून फिरतो. बरं, ती चालवतोच तू? हो चालवून. हा, म्हणजे छोटी मोठी तुझी कामं तू स्वतः करतो? हो स्वतः करून. बरं बरं, मग अशा पद्धतीने तुला आता त्रास बीस काही नाही? नाही त्रास वगैरे कधीच काही घरात चालताना तुला काठीची गरज लागते का? नाही. घरात चालताना मी आता रांगतो. काठी फक्त मी बाहेर कुठे जायचं असेल तरच काठी घेऊन जातो. काठी घेऊन जातो. आणि जेवण वगैरे? जेवण वगैरे मी हाताने करतो. म्हणजे मला जेवतो वगैरे मी माझ्या हाताने, सगळ्या गोष्टी हाताने करतो नॉर्मली. आणि तुला भाषा कोणत्या कोणत्या येतात? मला भाषा हिंदी आणि मराठी उत्तम येते. बरं, हिंदी पण येते तुला? हो हिंदी पण येते. बरं, म्हणजे मग तू आता इतर सेलेब्रल पाल्सीच्या मुलांसाठी प्रयत्न करणार आहे, नक्की. जे तुला शक्य होईल ते? हो जे शक्य होईल ते सगळं करणार आणि त्यांना सुद्धा ह्या परिस्थितीमधनं नक्कीच बाहेर आणणार. बरं. हे मला म्हणजे मी 100% हमी देतो की मी नक्की त्यांच्यासाठी प्रयत्न करणार. बरं, आता सरकारकडनं तुला अजून सहाय्यता मिळण्याची आवश्यकता आहे का? तुला सर्टिफिकेट्स वगैरे मिळायला काही त्रास होतो का? सर्टिफिकेट वगैरे मिळायला बरेच वेळा रांगांमध्ये थांबायला लागतं. मग जरी सांगितलं की मी दिव्यांग आहे तरी पण नाही, तुम्ही रांगेत थांबा, लाईन मध्ये थांबायला लागेल, तसं तुम्हाला एंट्री नाही मिळेल. म्हणजे असं बरेच वेळा अनुभव आलाय मला. असा त्रास होतो? हो म्हणजे सरकारी याच्यात सांगायला पाहिजे की
हा त्रास कमी करा. हो, हा त्रास कमी करा किंवा आमचा तुम्ही भावना जाणून घ्या सरकारनी. जे दिव्यांगांच्या भावना आहेत, या ह्या व्यक्तींच्या भावना सरकारने जाणून घ्यावेत, एवढंच माझा अपेक्षा. रॅम्प करावा, लिफ्टची सुविधा चांगली करावी, जेणेकरून दिव्यांगांना लवकर त्यांचं काम करता येईल. आणि हे जे आहेत ना सर्टिफिकेट, म्हणजे जे हॉस्पिटलमध्ये प्रॉब्लेम येतात, तर ते जे विभाग आहेत ते खाली असावेत, वरती नसावेत, म्हणजे दिव्यांगांना सहज त्यांचं काम करता येऊ शकतं. बरं, ठीक आहे. ही तुझी चांगली माहिती आहे. तुझं अभिनंदन आहे. तुला बरंच याच्यात सर्टिफिकेट्स मिळाली आहेत. तू ग्रॅज्युएट झालेला आहे. तुझं अभिनंदन आहे. धन्यवाद. नमस्कार. माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक व शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा ही नम्र विनंती.